हरि ओम नमस्कार। तर आजकाल खूप चालणारी ही कटवर डिझाइन आज आपण पाहणार आहोत, त्याचं कटिंग आणि टिचिंग। तर आपल्याला पहिली नेहमीची जी बाही असती साधी त्याच पद्धतीने काढून घ्यायची अस्तर आणि हे, आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅनव्हास आणि अशा पद्धतीचा गोल आकाराचा वर्तुळ अर्धा। आणि इथे मी कॅनव्हासची पट्टी घेतलेली आहे, ती दंडघेराच्या मापाची घेतलेली आहे, तुम्ही पण त्याच मापाने घ्या। आणि आडवी तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता। आणि हे कशा पद्धतीने अर्धा वर्तुळ काढायचा ते मी तुम्हाला आता सांगणार आहे, तर तुम्ही लक्ष द्या ह्याच्याकडे। तर इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने अर्धा इंच घ्यायचा आहे आणि मधला जो पेज आहे आपल्याला तो अशा पद्धतीने 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। तुम्हाला जर दंडघेर खूप जास्त असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तिथं तुम्ही 2 किंवा 1.25 इंच घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने मी इथे गोल आकार दिलेला आहे, बघू शकता। इथे अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आणि त्यानंतर असं कटिंग करून घ्यायचं। जसा आकार आहे त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर हा पुट्ट्याच्या पासून मी आकार काढलेला आहे, तुम्ही पण अशाच पद्धतीने आकार काढून घ्या। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक साइडून इथून व्यवस्थित थोडंसं अंतर पुढे सोडून द्यायचं आहे आणि कॅनव्हासवरती स्टेप बाय स्टेप मध्ये जसं मी इथे करत आहे बघू शकता तुम्ही, त्या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचं आहे, आखून घ्यायचं आहे। किती सुंदर प्रकारे मी इथे शेप देत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही शेप द्या। आणि थोडंसं नॉर्मली 1/2 इंचाने थोडासा कॅनव्हास पुढे ठेवून आपल्याला काय करायचं आहे, गोल आकार द्यायचा आहे, जसं मी इथे देत आहे त्याच पद्धतीने। तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कटवर्क डिझाइन कशी वाटली आणि जितक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। खूप सध्या ह्याचा ट्रेंड चालू आहे या बाहीचा। तर इथे बघू शकता आपण स्टेप बाय स्टेपमध्ये हा जो गोल आकार दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, आपल्याला जी बाही आहे साधी मेन म्हणजे अस्तरची त्याच्यावरती ठेवून आपल्याला काय करायचं आहे, शिलाई काम करायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे, कुठल्या साईडून जिकडं गोल आकार दिला तिकडे नाही, इकडल्या साईडला आपण शिवून घ्यायचं आहे, बरोबर काटाबरोबर बाही ठेवायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला मेन जे अस्तरची बाही आहे ते आपल्याला काय करायचं आहे, मेन फिसावरती ठेवून घ्यायचे। मेन फिसावरती ठेवल्यानंतर आपल्याला इथे पिनाचा वापर करू शकता, तुम्ही 1-2 पिनाचा वापर करा। जर तुम्हाला तुमची बाही हलते असं जास्त वाटेल त्यावेळेला काय करायचं, पिनाचा वापर। आणि ज्या वेळेला आपण जे खालचं काट आहे मेन बाहीचं त्याच्याबरोबर ही अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे। आणि जसं इथे बघू शकता, जसं जसं मी गोल आकार देत आहे त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्ही शिवून घ्या। कारण काय इथं हा विषय आहे की तुम्ही गडबड करू नका, कारण हा जो गोल शिवता वेळेस आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये तुमचा गोल आकार पडणं खूप गरजेचं आहे। तर इथे अजिबात गडबड करायची नाही आणि स्टेप बाय स्टेपमध्ये मी जसं इथं बघू शकता किती स्लोली चाललेलं आहे शिलाई काम करायचं। तर शक्यतो गोलाकार देण्याचा प्रयत्न करा, जे नवीन आणि बिगिनर आहे त्यांच्यासाठी। आणि ज्यांना म्हणजे ऑलरेडी येते मिशन वगैरे त्यांना काय एवढं सोपं जातं, ह्या गोष्टी युक्तालय वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जसा आकार दिला आहे आपण त्या पद्धतीने पेनाच्या ह्यानंच तुम्ही पण आकार द्या किंवा पेन्सिलीने पण तुम्ही देऊ शकताय कॅनव्हासवरती आकार। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि मधला जो पेच आहे आपला कोना तो खरं खूप महत्त्वाचा आहे। कट व्यवस्थित तुमचा पडणं खूप गरजेचं आहे। कट नाही व्यवस्थित पडले तर पलटल्यानंतर चुनी पडणे किंवा अशा पद्धतीचं खूप प्रॉब्लेम येतात। तर स्टेप बाय स्टेपमध्ये असं व्यवस्थित कट करून घ्यायचं, सगळं व्यवस्थित कट केल्यानंतर आपल्याला हे पलटायचं आहे। पलटल्यानंतर भरपूर वेळ लागतो हा व्यवस्थित आपल्याला पेज बाहेर काढण्यासाठी किंवा आकार बाहेर काढण्यासाठी। इथे मी आता आकार काढून घेत आहे, जसं जसं करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला हे बाहेर काढून घेऊन बाही आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून वरून आपल्याला काय करायचं आहे, दाब द्यायचा आहे। दाब दिल्यानंतर म्हणजे व्यवस्थित दिसण्यासाठी दाब द्यायचा आहे। आता बघू शकता मी इथे दाब देताना सुद्धा काय प्रॉब्लेम झाला आहे हे जाणून घ्या तुम्ही। कारण काय होतं, आपल्याला कट व्यवस्थित नाही पडलं तर त्यावेळेला काय होतं, जे व्यवस्थित बाहेर निघत नाही, व्यवस्थित एकदम क्लिअरमध्ये आकार दिसत नाही। तर त्यासाठी अगदी व्यवस्थित हाताच्या साहाय्याने गोल गोल जो आकार आहे
ते बोट घालून शनी व्यवस्थित असं आकार काढण्याचा प्रयत्न करा, कारण जे व्यवस्थित दिसत नाही ते गोल आकार. आणि खरंच बाही खूप सुंदर दिसते. तर इथे बघू शकता, तर इथे एक चुनी पडली होती, तर इथे मला कट द्यावा लागत आहे. मी पलटली बघा बाही आणि इथं मी आता छोटासा कट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी कट खूप महत्त्वाचा आहे. तर आता इथे मी दाब देत आहे, बघू शकता जसा आकार आहे त्याच पद्धतीने किती सुंदर दिसत आहे बघा. अगदी अजून हेच झालेलं नाही, पण ज्यावेळेला तुम्ही शिवता आहे त्यावेळेला पण आकार व्यवस्थित आलाय का बघूनच शिलाईकामवरनं दाब द्या. इथे बघू शकता मी स्टेप बाय दाखवलेलंच आहे. इथे पण शिवता वेळेस गडबड करायची नाही, एकदम व्यवस्थित निघालेत का हे आकार आपलं कटवर्कचं, ह्याची तुम्ही काळजी घ्या. कारण कसं होतं, आपण गडबडीनं शिलाई मारली की ते व्यवस्थित दिसत नाही किंवा बाही गाठल्यानंतर पण व्यवस्थित दिसत नाही. ह्याचं खूप महत्त्वाची गरज आहे आपल्याला आकार देणं. तर इथे मी स्टेप बाय स्टेप देत आहे. त्यावेळेला पण मला चुनी पडण्याचा जरासा प्रॉब्लेम आल्यामुळे मी इथे सुद्धा पुढं जाऊन शनी पलटून कट दिलेला आहे. नंतर तुम्ही बघू शकता इथे खरंच खूप व्यवस्थित आकार देणं किंवा हे जमलं पाहिजे आपल्याला शिलाईकाम करता वेळेस. थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण मी याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित दाखवलेली आहे. ही जी बाही आहे ती आपल्याला एकदम साध्या पद्धतीनेच काढायची आहे, फक्त ही डिझाईन करता वेळेस खूप जरासा वेळ लागतो आपल्याला. आणि अशा पद्धतीने कट देणं खूप गरजेचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये. आणि त्यानंतर मी इथे बघू शकता दाब घेतलेला आहे देऊनशनी, त्याच पद्धतीने तुम्ही पण दाब देणं खूप गरजेचं आहे. जसा आपला आकार आहे त्याच पद्धतीने द्या दाब. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाही जोडून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित मध्ये, बघू शकता इथे. तर सगळीकडून आता मी बाही जॉईंट करून घेणार आहे. आपली नेहमीची बाही जॉईंट करतो साध्या पद्धतीची, तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट करून व्यवस्थित घ्यायचं आहे. जॉईंट झाल्यानंतर आपल्याला साईडचा जो कपडा एक्स्ट्रा असतो आपल्या ब्लाऊज पिसाचा तो कट करून टाका. इथे मी ज्या पद्धतीने कट केलेला आहे त्याच पद्धतीने इथे माझ्या दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहेत. आणि त्यानंतर मी इथे काय केले बघा, मध्ये सेंटर काढून बाही इथे मी जॉईंट करून घेतलेली आहे. मी भरपूर माझं व्हिडिओ बाहीचं वगैरे आहेत, त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला मध्ये सेंटर काढून बाही जॉईंट करून घेतलेले आहे. आणि अर्धा इंचाने आपल्याला काय करायचं आहे, शिलाईकाम करून बाही जॉईंट करून घ्यायची. जॉईंट केल्यानंतर आपल्याला डबल शिलाईकाम करायचं आहे बाहीला, जेणेकरून उसू नये किंवा कस्टमरनं घातल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये. त्यानंतर मी इथे करून घेणार आहे, नेहमीचं आपलं फिटिंग असतं त्याच पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घ्या, कारण ह्या फिटिंगमध्ये काही वेगळं नाही. बघा, बघू शकता परफेक्ट फिटिंग इथे माझे येत आहे. आणि मी आता दोन्ही साईडून फिटिंग नेहमी करतो त्या पद्धतीने. फिटिंगचा पण आपल्या चॅनेलवरती परफेक्ट व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पाहायचं असेल तर. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या चॅनेलवरती भरपूर असे व्हिडिओ आलेले आहेत. तर आता इथे मी मेन फिटिंग आहे त्यातनं कवर शिलाई घालून घेणार आहे. स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला ह्या शिलाई घालून घ्यायची आहे. जसं तुमचं फिटिंग आहे त्या पद्धतीने शिलाई काम करून घ्यायचं आहे. शिलाई आता म्हणजे मी ज्यावेळेला फिटिंग काम केलं तर त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पलटून दाखवणार आहे ब्लाऊज कशा पद्धतीने झाला. तर इथे बघू शकता, तर आपला ह्याचा बोटनेट गळा आहे त्याचा पण व्हिडिओ नक्की येईल. सध्या मी आता फक्त ब्लाऊजचं बाहीची ते तुम्हाला डिझाईन कटवर्क कशा पद्धतीने, तर इथे बघू शकता फिटिंग माझं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मी फायनल लुक दाखवणार आहे. तर मी इथे लावलेले आहेत मनी बरोबर कोपऱ्याच्या सेंटरवरती लावायचे. तिथे बघू शकता कोणा जिथं आहे तिथं लावू शकता. आणि एवढा जे सुंदर लुक आला होता या ब्लाऊजला, खरंच छान आहे ब्लाऊज होत आहे. आणि तुम्ही फंक्शनला नक्कीच घालू शकता हा ब्लाऊज. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.